कोल्हापुरात गोकुळ विरोधक रस्त्यावर गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप, पोलिसांचा आंदोलकांवर लाठीमार। पालकमंत्रीच अडकले वाहतूक कोंडीत, सामान्यांच्या छळाचा गणेश नाईक यांनीही घेतला अनुभव। मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडीची कटकट। यंदा महापौर शिवसेनेचाच, शिंदे समर्थकांची बॅनरबाजी, मातोश्रीच्या दारात शिंदेंची फलकबाजी चर्चेत। यंदा आमच्या घरी दिवाळी नाही, खासदार सुप्रिया सुळे यांची घोषणा। भारती पवार यांच्या निधनामुळे निर्णय। आदेश हरित फटाके वापरण्याचा, पण फटाके आणायचे कुठून? उत्पादकांची हरित फटाके बनवण्याकडे पाठ, कंपन्या हरित फटाके बनवतच नसल्याची माहिती समोर। शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, महायुतीकडून पूरबाधितांना मदत पोहोचवण्यास सुरुवात। वसई विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांची अटक बेकायदा, उच्च न्यायालयानं आरोप बेकायदा ठरवले। उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ईडीच्या कारवाईला झटका। तेरा वर्षीय मुलीच्या हत्येमुळे साताऱ्यात तणावाचं वातावरण, साताऱ्यातील पीडितेच्या मारेकऱ्याला फाशी द्या, संतप्त आंदोलकांची मागणी। आता मुंबईकरांसाठी महापालिकेच्या घरांचाही पर्याय, म्हाडासोबत आता महापालिकेचीही घर सोडत, सुमारे 500 घरांसाठीच्या सोडतीची जाहिरात प्रसिद्ध। सोन्याचा भाव वाढता वाढता वाढे, सोनं आता तोळ्यामागे 1,31,000वर। ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सोन्याची गुंतवणूक दुप्पट। एसटी कर्मचाऱ्यांच्या बैठकीत दंगा, शिंदे समर्थक एसटी कर्मचारी अडचणीत, मारहाण केल्याच्या आरोपामुळे शिंदे समर्थकावर अॅट्रॉसिटी। बिबट्यांच्या घुसखोरीला लगाम घालण्याचा नवाच फंडा, उचल बिबट्या पाठव वनतारात। राज्यभरातून 50 बिबटे पाठवले जाणार वनतारा। राज्यात विरोधकांचा नुसता गोंधळ, मतदार याद्यांच्या रचनेवर विरोधकांचा आक्षेप, महाराष्ट्रातील विरोधक गोंधळलेले, सत्ताधाऱ्यांचा आक्षेप। कुणीही कुणासोबत जाओ, निवडून घेणार महायुतीच, राज ठाकरेंच्या मनोमिलनावर महायुतीचा प्रहार। नाशकात मनपाचा बुलडोजर चालला, आरोपीच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई, खंडणीखोर प्रकाश लोंढे हा सातपूर गोळीबार प्रकरणातला आरोपी। ठाकरे जनतेसाठी नव्हे, स्वार्थासाठी सोबत, महायुतीचा राज ठाकरेंना टोमणा, राज ठाकरे यांच्याकडून सोबतीचे संकेत नाही। कांद्याचे भाव घसरले, दिवाळीच्या तोंडावर कांदा उत्पादक चिंतेत।